बाबाचा अनुभव म्हणजे मुळात तो फारच मितभाषी आणि शांत स्वभावाचा होता. कारण मी अरे तुरे म्हणते बाबाला, कारण त्याचं म्हणणं होतं की मग आईला पण तू आहोक म्हण जर मला आहो म्हणणार असशील तर. त्यामुळे त्याचं तो अतिशय शांत मितभाषी आणि खूप पुस्तकांविषयी प्रेम असणारा माणूस होता. त्यामुळे बाहेर जी त्याची इमेज होती की खलनायक आणि बाई वाड्यावरी आहे, अतिशय खूप फेमस त्याचं हे होतं. पण घरी तो अगदी विरुद्ध होता. म्हणजे एक बाप म्हणून, नवरा म्हणून त्याच्यासारखा बाबा नाही, म्हणजे होणेच नाही. अभ्यासू माणूस तर होताच, पण एक नवरा म्हणून आणि बाप म्हणून तो नंबर 1 होता असं मी म्हणेन. फॉर मी त्याच्यासारखा बाबा नाही. वा वा, कसे होते साधारण स्वभावाने? आम्हाला ऐकायला आवडेल, कारण हे तुम्हीच सांगू शकता आम्हाला. फारच शांत होता. म्हणजे तो कधी आल्यानंतर, आणि मला नाही वाटत कधीही त्याचा स्वर वर गेला. म्हणजे फार शांतपणे आणि मुद्देसूद बोलायचा. मुळात आमच्याकडे भीती ही होती की आमच्याकडे कामवाल्या बायकाच यायच्या नाही. खरंच. आणि एकदा मी आणि आई मंडईत चाललो होतो आणि आई म्हणाली तू काम कर आणि घाबरू नकोस, दादा आहेत घरी. तर ती थांबायला तयार नव्हती. ती म्हणाली नाही मला नाही थांबायचं इथे एकटं, तुम्ही नका जाऊ, ते काहीतरी करतील मला. मुळात प्रचंड वाचनाची आवड असल्यामुळे घरी तो फक्त वाचताना बघितलेला बाबा आहे मी. बाकी म्हणजे पिक्चर हे सगळं आवडीचं होतं, पण एकदा पुस्तक आल्यावर त्या दिवशीच ते संपलं पाहिजे. हा अट्टास त्याचा का होता मला माहीत नाही, पण त्याला पानं सुद्धा माहिती असायची. म्हणजे 56 पानावर हे बघ, हा मुद्दा आहे, तो मला या भाषणात घ्यायचा आहे. सो मी खरंच इतका अभ्यासू माणूस नाही पाहिला. वा 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 वा, जोरदार टाळ्या ज्येष्ठ अभिनेते निळू भाऊ फुले यांच्यासाठी. तर मंडळी, सगळ्या कलाकारांना मला सांगायला आवडेल की हे पर्व आहे चला हवा उद्याचं होऊ दे व्हायरल पर्व. आणि या होऊ दे व्हायरल पर्वामध्ये जे आम्हाला हिरे मिळाले त्यातले अनेक हिरे पुण्यातलेच आहेत. आणि त्यातलाच एक छोटासा हिरा, पण तो चमकतो खूप. त्याला आता या मंचावरती आम्ही आमंत्रित करणार आहे, जो आहे अर्णव कालकुंद्री. आणि त्याची साथ देण्यासाठी येणार आहे मुंबईची स्नेहल शिदम. मंडळी, पुण्यामध्ये लोक कोणालाही डोक्यावर घेऊ शकतात आणि कोणालाही डोक्यावरून खाली घेऊ शकतात, पण एक गोष्ट पुणेकर डोक्यावर घ्यायला तयार नाही आहेत, ते म्हणजेच हेल्मेट. आणि आता हे हेल्मेट घालणं कसं कंपल्सरी आहे हे सांगण्यासाठी येत आहेत एक ट्रॅफिक हवालदार. बघूयात ते आता नियम शिकू शकणार आहेत का. जोरदार टाळ्या. तुम्हाला सांगितलं नाही. हा, तुम्ही चला. ओ थांबा. चला. अरे ही झिब्रा क्रॉसिंग मी काय डिझाईन म्हणून काढले का रस्त्यावर? मागे ओ ताई, व्हॉट्सअप नंतर बघा. आधी पुढे जावा. रोड क्रॉस करा. चला जाऊ दे. अरे मोटरसायकल, कुठे लक्ष आहे? वरती पाहून कुठे चाललाय? जिकडे जायचंय तिकडेच पहा, नाही तर जिकडे चाललाय तिकडेच खपाल. अरे बाई, पण मी काय केलंय म्हणून मला थांबवलंय तुम्ही? किमान या युनिफॉर्मची तरी आता कदर करावं. अरे वा बाळा, मी खऱ्या खरचा ट्रॅफिक पोलीस आहे. एवढं अहो 24 तास शिळे भाजे खाऊन आम्ही का ड्युट्या करून अर्नॉल्ड वगैरे होणार आहोत का? सांगा बरे. ओ बाई प्लीज, आता डोक्यात नका जाऊ. डोक्यात जायला मी काय केलंय? डोक्यात जाण्यासारखं काही नाही केलंय, पण डोक्यात जे असतं ना ते फक्त नाही घातलंय म्हणून थांबवली. वा. म्हणजे हेल्मेट. हेल्मेट कशाला? गाडी चालवतात ना, मग हेल्मेट तर घातलंच पाहिजे. बायोपिकला सुबोध भावे आणि बाईकला हेल्मेट गरजेचं असतं. तुम्ही पुण्यात आहात, पुण्यात, आणि आम्ही पुणेकर कोणालाच डोक्यावर घेत नाही. मग ही हेल्मेट काय चीज आहे?
नका घेऊ डोक्यावर, ही पावती घ्या आधी हातात. मी नाही घेणार हा पावती. माझ्या घरच्यांनी सांगितले बाहेरून कोणीही काही दिलं तरी घ्यायचं नाही म्हणून. मी काय चॉकलेट बिकलेट देऊन यांना तर पळवणार आहे का? हा चला दंड भरा हेल्मेटचा. हा, साहेब अहो असं करू नका हो. मी कुठून देणार दंड? मी बिचारी गरीब अबला नारी आहे हो. बरं का खाली येऊन बघ. हो, काय बोलताय? मला नाही हो, त्या सायकल वाल्याला म्हंटलो बघा ना समोर येणार ट्रक नाही दिसत त्याला. अरे तू डावीकडनं जा. हा तू उजवीकडनं जा. हा तूच. आता का काय बोलत होता तुम्ही? काय म्हणत होते मी? काहीतरी अबला नाही. मी बिचारी आपला नारी. अहो आमच्या घरात काल गव्हाचं पीठ नव्हतं हो, अक्षरशः. हल्लं काय तुम्ही रात्री? पिझ्झा ऑर्डर केलं शेवटी. चला दंड काढा 1000 रुपये. हे बघा मी काही दंड भरणार नाही आणि हेल्मेट पण घालणार नाही. मी आहे ना 24 तासातले 22 तास हेल्मेट घालूनच असते घरात आमच्या. बाई प्लीज गांडवू नका. घरात कोणी हेल्मेट घालत नाही. मी घालते. मी हेल्मेट घरात घालते. माझी सासू येता जाता मला नुसते टोमणे मारत असते. तिचे टोमणे ऐकू येऊ नयेत ना म्हणून मी घरात हेल्मेट घालते. अरे एवढं वाईट साईड बोलते तुमची सासू. काय माहित? आ? मी हेल्मेट घालते ना मग मला ऐकू नाही येत म्हणून. अरे हा तुम्ही तर हेल्मेट घालतात ना. मी हा. तर विसरलोच. हो माझे मिस्टर आहेत ना सारखी चिडचिड करत असतात. हातात जे काही येईल ना ते फेकून मारतात. बॅट भांडी सगळं फेकून मारतात. त्यांचा मार वाचवण्यासाठी आहे ना मी हेल्मेट घालते. स्वयंपाक घरात सुद्धा मी हेल्मेट घालते. स्वयंपाक घरात कोणीच हेल्मेट घालत नाही हे नक्की आहे. अहो हेल्मेटची काच खाली केली ना की कांदा कापताना डोळ्यात पाणी येत नाही ना म्हणून. अरे बापरे नवी आयडिया आहे. मी घरी जाऊन माझ्या बायकोला सांगतो. सांगा सांगा मी येते हा. हो या या. ओ बाई चालला कुठं? मला काही इमोशनल ढाचे देऊन पळालात की काय? नाही नाही. चला दंड भरा 1000 रुपये. 1000 रुपये? अहो एवढे पैसे कुठून देऊ मी? 150 रुपये नाहीत ना म्हणून 2 महिने आयब्रो केले नाहीयेत मी. आणि या महिन्यात जर आयब्रो केले नाही ना तर माझे आयब्रो लिक्सानीचा दावा टाकतील माझ्यावर. मी तुम्हाला सांगते अहो 4 महिने झाल्या त्या ब्युटी पार्लरचं तोंड साधं बघितलं नाही मी. ना फेशियल केलंय ना मेनिक्युअर केलंय ना पेडिक्युअर केलंय. एवढं असतं बायकांच्या आयुष्यात. मग? माझी बिचारी बायको बरी आहे हो. वर्षातनं एक पावडरचा डब्बा दिला तरी बिचारी खुश होते. वा वा नशीबवान आहात हा नशीबवान आहात. हो हो तुमच्यासारखी बायको नाही मिळाली म्हणजे मला काय म्हणणार नशिबान. वा वा.